ChatGPTने काल एक वेबसाईट बनवली 3 मिनिटात. गिटहब कोपायलट कोड लिहितो, बग्स फिक्स करतो, टेस्ट जनरेट करतो. मग 12वी नंतर कम्प्युटर सायन्स घ्यायची का? थांबा, उत्तर तुम्हाला सरप्राईज करेल. हे खरं आहे. AIने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पूर्णपणे बदलून टाकलं आहे. 2020मध्ये डेव्हलपर दिवसभर कोड लिहायचा. आज AI तेच काम 10 मिनिटात करतो. फॉर्म्स, APIs, टेस्ट, डॉक्युमेंटेशन AI हँडल करतो. पण हॉस्पिटलसाठी पेशंट डेटा सिस्टम डिझाईन करणे, 10 लाख युजर्ससाठी ॲप आर्किटेक्चर बनवणे, बँकिंग सिस्टममधली क्रिटिकल सिक्युरिटी डिसिजन घेणे, हे AI एकट्याने करत नाही. हे माणसाचं काम आहे. एक ॲनॉलॉजी लक्षात ठेवा. कॅल्क्युलेटर आलं, मॅथमेटिशियन्स संपले नाहीत. एक्सेल आलं, अकाउंटंट्स संपले नाहीत. AI आलं तरी इंजिनियर्स संपणार नाहीत. पण हे इंजिनियर्स वेगळे असतील. जुना सॉफ्टवेअर इंजिनियर कोड मॅन्युअली लिहायचा, सिंटॅक्स मेमोराईज करायचा. भविष्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर AI टूल्स इफेक्टिव्हली वापरतो, बिझनेस प्रॉब्लेम्स खऱ्या अर्थाने समजतो, सिस्टम्स डिझाईन करतो, AIचा आउटपुट व्हेरीफाय करतो आणि कंटिन्युअसली शिकत राहतो. स्किल शिफ्ट एकच वाक्यात. पूर्वी मला कोड लिहिता येतं, आता मला प्रॉब्लेम सॉल्व करता येतं. CS कोणी घ्यावी? ज्यांना प्रॉब्लेम्स सॉल्व करायला आवडतं, नक्की घ्या. ज्यांना टेक्नॉलॉजी जेन्युइनली क्युरियस करतं, नक्की घ्या. जे सतत शिकायला तयार आहेत, नक्की घ्या. CS कोणी रिकन्सिडर करावी? फक्त सॅलरीसाठी, फक्त ट्रेंड म्हणून. प्लीज थांबा, विचार करा. बेसिक कोडिंग जॉब्स AI रिप्लेस करेल, पण जो डीपली थिंक करतो, डिझाईन करतो, बिल्ड करतो, तो AIचा कलीग असेल. शेवटी एकच गोष्ट, AIमुळे कम्प्युटर सायन्स संपणार नाही, पण शिकण्याची पद्धत नक्की बदलेल. भविष्यातील बेस्ट इंजिनियर्स ते असतील जे AI सोबत काम करतील, AIच्या विरोधात नाही. तुम्ही तयार आहात का? व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा. कमेंट्समध्ये सांगा, तुम्ही CS चूज कराल का?